Hello student, today we are going to see the mathematics part 2nd chapter number 7th probability distribution. ओके, आतापर्यंत आपण पेपर सेकंड मधले 1 to 6 चॅप्टर पाहिलेले आहेत. आता हा जो 7 चॅप्टर दिलाय प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जवळपास तुमच्या ओळखीचा लेसन आहे, कारण 10th स्टँडर्ड पासून 10th 11th मध्ये तुम्ही प्रोबॅबिलिटी हा लेसन शिकलेले आहे. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर जनरली प्रोबॅबिलिटी म्हणजे आपण त्याला चान्स म्हणतो और पॉसिबिलिटी. आता 10th स्टँडर्ड मध्ये जेव्हा तुम्ही शिकलेले आहात तर तुम्हाला एखादं फंक्शन दिलं जातं किंवा एखादी इव्हेंट दिली जाते, त्या इव्हेंटची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. मग आता प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपण एक कन्सेप्ट इथं वापरतो, तो म्हणजे कोणता, तर तो आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय दिलेला आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, एक साधे एक्झाम्पल घेते मी. इफ 2 coins आर टॉस, 2 coins आर टॉस, 2 कॉइन टॉस करायचे आहे. कॉइन जर घेतला तर कॉइनला 2 साइड असतात, एक हेड आणि दुसरी टेल. ओके, मग ऍट अ टाइम जर तुम्ही 2 कॉइन टॉस करत असाल तर पॉसिबिलिटी किती आहे येणारे फेवरेबल आउटकमची. एक तर दोघे याच्यावर हेड असेल, किंवा एक हेड एक टेल असेल, किंवा एक टेल एक हेड असेल, किंवा दोन्हीही टेल असतील. मग ह्या कन्सिडर करून आपण काय चॉईस करत असतो, सॅम्पल स्पेस यस डिफाईन करतो आपण. मग सॅम्पल स्पेस यस मध्ये काय येणार आहे, एक तर दोन्हीही हेड राहतील. ओके, फर्स्ट हेड राहील, दुसरा टेल राहील, किंवा फर्स्ट टेल राहील, दुसरा हेड राहील, किंवा दोनही काय राहतील, टेल राहतील. म्हणजे बघा, जर तुम्ही 2 कॉइन टॉस करून राहिले तर कॉइनला काय असतात, एका साइडने हेड असते, एका साइडने टेल असते. मग त्याचा जर आपल्याला फेवरेबल चान्सेस किती असतील त्याचे, तर ते आपण डिफाईन करत असतो सॅम्पल स्पेस यसने. मग सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय येईल, आयदर HH, HT, TH और TT. ओके, मग हा जो सॅम्पल स्पेस यस आला आहे म्हणजे एवढे फेवरेबल आउटकम्स त्याच्यामध्ये राहतील. मग आता जर एन ऑफ एस घेतला, एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस यस. आता त्याच्यामध्ये किती आहे, एक आहे, 1 2 3 4, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय आलेला आहे, 4 आला आहे. आपण काय करणार, आता एक इव्हेंट घेऊ, एक इव्हेंट डिफाईन करू. आता इव्हेंट म्हणजे काय, आता हे जे आपला सॅम्पल स्पेस आला आहे, अकॉर्डिंग टू दिस सॅम्पल स्पेस आपण एक इव्हेंट ए कन्सिडर करू की इव्हेंट ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ओनली हेड. ओके, इव्हेंट ए काय घेतली आहे, या इव्हेंट ए मध्ये आपल्याला फक्त काय घ्यायचे आहेत, ओनली हेड म्हटलंय, म्हणजे फक्त हेड घ्यायचे आहेत. मग आता फक्त हेड म्हटलंय, ओनली हेड, मग फक्त दोन्ही कॉइनवर हेड कुठं आहे, एका सेटमध्ये HH मध्ये. म्हणजे कोणता सेट येणार याच्यामध्ये, फक्त HH. तर मग याच्यामध्ये HT येणार नाही, कारण आपण ओनली हेड म्हटलंय ना, तर ओनली हेड कोणामध्ये येतात, याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये दोन्हीच्यावर काय येणार आहे, हेड येणार आहे. मग आता यामध्ये जो इव्हेंट ए घेतला आहे त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती घेतला आहे, 1. मग आता या इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला असते की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस एस. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, दॅट इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे, 1, आणि एन ऑफ एस किती आहे, 4. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए ची जी प्रोबॅबिलिटी आली आहे ती किती आली आहे, 1/4. आणि आपल्याला माहित आहे ही जी प्रोबॅबिलिटी आहे तर प्रोबॅबिलिटी हे 0 to 1 याच्यामध्ये लाय करत असते, म्हणजे ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1 अशी प्रोबॅबिलिटी लाय करत असते. मग आता अशा प्रकारे प्रोबॅबिलिटी फाइंड करण्याचं आपण शिकलेलो आहोत. जसं आपण 2 कॉइन्सचं पाहिलं, तसंच इफ 2 डायस आर रोल्ड, 2 डायस जर रोल केले, किंवा 2 डायस आर रोल्ड म्हटल्यापेक्षा 2 डाय आर थ्रोन म्हणू आपण. 2 डायस जर थ्रोन केले तर सॅम्पल स्पेस यस मध्ये जे एलिमेंट येतील काय घेऊ आपण, एक तर याच्यामध्ये 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. ओके, इथे येणार 2 1 2 2, अशा प्रकारे एलिमेंट होतील कुठपर्यंत, 6 6 पर्यंत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस यस किती येते, हे टोटल 36. जसं आपण 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 घेतला, तसा सेकंड येणार 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, नंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6, 4 1 4 2 4 3 4 5 4 6, 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. ओके, मग 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6, म्हणजे अशा प्रकारे नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस किती होऊन राहिले, 36.
आता याच्यामध्ये जर आपण एक इव्हेंट घेऊन राहिलो की लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग number on first die is greater than on second die. काय म्हटलं याच्यामध्ये की फर्स्ट डाय बी हे अशी इव्हेंट आहे की ऑफ गेटिंग अ नंबर ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन ऑन सेकंड डाय. म्हणजे फर्स्ट डाय नंबरचा नंबर काय आला पाहिजे, फर्स्ट डायवरचा ग्रेटर आला पाहिजे ऍज कम्पेअर टू सेकंड. मग आता बी जो आहे या बी मध्ये कुठले एलिमेंट येतील, फर्स्ट डायवरचा ग्रेटर पाहिजे, त्या 1 to 1 6 मध्ये येणार नाही. फर्स्ट डाय इथं 2 1 मोठा आहे म्हणून आपण इथं काय घेणार आहात, फर्स्ट एलिमेंट आला 2 1, नंतर 2 2 2 3 2 4 सगळे छोटे येणार आहे. त्याच्यानंतर एक घेऊ आपण 3 1 आणि नेक्स्ट राहील तुमचा 3 2 आलेला आहे, पुढचे मोठे येतील. नेक्स्ट येणार 4 1 4 2 4 3, देन राहतील 5 1 5 2 5 3 5 4, नेक्स्ट राहतील 6 1 6 2 6 3 6 4 अँड 6 5. म्हणजे द नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल्स इन सेट बी किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती आले ते 15. मग याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. मग याची प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी आपला जो फॉर्म्युला काय आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस एस. एन ऑफ बी मध्ये किती आले आपले 15 आणि एन ऑफ एस मध्ये किती आले 36. 3 डिव्हिजिबल आहे, 3 5 जार 15, 3 12 जार 36. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आलेली आहे 5/12. म्हणजे अशा प्रकारे 10th स्टँडर्ड मध्ये आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करणं शिकलेलो आहोत. आता आपल्याला या वर्षी 12th स्टँडर्डला अशा प्रकारचे एक्झाम्पल नाही पण अशाच प्रकारचे पण यापेक्षा थोडेसे वेगळे हे आपल्याला शिकायचे आहे. आता त्यासाठी यामधला आपल्या 12th स्टँडर्ड मधला सगळ्यात जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे आहे एक रॅन्डम व्हेरिएबल. काय मग पाहायचं आपल्याला, रॅन्डम व्हेरिएबल आणि या रॅन्डम व्हेरिएबलचे टाइप्स. आता रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय, तर आपल्याला टेक्स्टबुक मध्ये याची डेफिनेशन दिलेली आहे की रॅन्डम व्हेरिएबल इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन सॅम्पल स्पेस ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. ठीक आहे, तर रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये जे काही पॉसिबल आउटकम्स असतात ते नंबर ऑफ आउटकम्स किंवा पॉसिबल आउटकम्स त्याला म्हटलं जाते रॅन्डम व्हेरिएबल. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आता इथं आपण 2 कॉइन्स आर टॉस म्हटलं होतं. वेन 2 कॉइन्स आर टॉस तर एस इज इक्वल टू आपण जो सॅम्पल स्पेस घेतला आहे तो घेतलेला आहे HH HT TH आणि TT. मग आता रॅन्डम व्हेरिएबल मध्ये म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एकतर हेड असू शकते किंवा एकतर टेल येऊ शकते. पण हा जो आपण रॅन्डम व्हेरिएबल घेतला आहे या रॅन्डम व्हेरिएबल मध्ये आपण फक्त एकतर टेल घेऊ शकतो किंवा मग एकतर हेड घेऊ शकतो. मग रॅन्डम व्हेरिएबल इज द व्हेरिएबल विच इंडिकेट ओनली हेड. रॅन्डम व्हेरिएबल काय म्हटलं आपण, त्याच्यामध्ये फक्त काय घेतलं आहे, ओनली हेड घेतली आहे. मग रॅन्डम व्हेरिएबल हा कशाने डिनोट करायचा, कॅपिटल एक्स नी. मग रॅन्डम व्हेरिएबल हा जो एक्स आहे त्याच्यामध्ये काय घ्यायचे, ओनली हेड घ्यायचे. आणि जर तुम्ही ओनली टेल घेत असाल तर तो रॅन्डम व्हेरिएबल आपण दुसऱ्या एका लेटरने यूज करू, तो म्हणजे कॅपिटल वाय. अशा प्रकारे आपल्याला हे रॅन्डम व्हेरिएबल डिनोट करतात. पण जनरली रॅन्डम व्हेरिएबल हे आपण एक्सनीच डिनोट केलेले आहे. ओके, डेफिनेशन परत एकदा बघा. रॅन्डम व्हेरिएबल इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन सॅम्पल स्पेस ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. सरळ सोपं जाते की जो काही आपला सॅम्पल स्पेस राहते त्या सॅम्पल्समध्ये जेवढे काही फेवरेबल आउटकम्स राहतात, इथं फेवरेबल आउटकम्स कोणते आहेत, आयदर हेड ऑर टेल. मग आपण याच्यामध्ये रॅन्डम व्हेरिएबलमध्ये फक्त काय कन्सिडर घेतलेले आहेत, ओनली हेड घेतलेले आहे. म्हणजे आपला जो ओनली हेडचा जो रॅन्डम व्हेरिएबल झाला तो आहे एक्स, ज्याच्यामध्ये काय येतील, फक्त हेड येतील. जर आपण टेल घेत असेल तर आपले रॅन्डम व्हेरिएबल जो एक्स आहे तो डिफाईन करणार फक्त टेलशी. आता याच्यामध्ये हे झाले रॅन्डम व्हेरिएबल. आता रॅन्डम व्हेरिएबल नंतर याचे आपण टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल आहे. आता याच्यामध्ये 2 टाइप्स दिलेत रॅन्डम व्हेरिएबलचे. देअर आर 2 टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. ओके, पहिला जो दिलेला आहे तो आहे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि सेकंड दिला आहे तो दिला आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल.
ओके, दोन टाईप आहेत रॅन्डम व्हेरिएबलचे, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल अँड कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. आता डिस्क्रीट म्हणजे काय, सरळ सोपं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल इज द रॅन्डम व्हेरिएबल इन विच काउंटिंग ऑफ नंबर्स आर देअर. म्हणजे कुठलाही तुम्हाला सॅम्पल स्पेस येत असेल किंवा त्या सॅम्पल स्पेसमध्ये जर काउंटिंग नंबर फॉर्ममध्ये येत असेल, म्हणजे नंबरचे काउंटिंगमध्ये जर येत असेल, तर तो रॅन्डम व्हेरिएबल राहणार आहे डिस्क्रीट. ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल घेऊ आपण की नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिली. मग एखाद्या फॅमिली घेतली किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये जेवढे काही 8-10 फॅमिलीज असतील, प्रत्येक फॅमिली जर कन्सिडर केली आपण, तर एक फॅमिली असेल ज्याच्यामध्ये 2 चिल्ड्रन राहतील, दुसऱ्या फॅमिलीमध्ये 4 असतील, तिसऱ्यामध्ये एकही राहणार नाही. म्हणजे असं काउंटिंग जे आहे, कुठं 1, 2, 3, 4 ह्याचे जे काउंटिंग नंबर येत आहे ते कशामध्ये इन्क्लूड होतील, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये. आता हा जो डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये जे म्हटलेलं आहे, आता टेक्स्टबुकमध्ये जी डेफिनेशन दिली आहे ती डेफिनेशन कळायला थोडीशी किचकट वाटते, तरी आपण ती बघू. ती दिली आहे, अ रॅन्डम व्हेरिएबल इज सेड टू बी अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल इफ नंबर ऑफ इट्स पॉसिबल व्हॅल्यूज इज फायनाईट ऑर काउंटेबली इनफायनाईट. आता मी इथे घेताना एक्झाम्पल काय म्हटलं आहे की नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिलीज. ओके, तर आता 4 फॅमिलीज आहेत आपल्याजवळ. आता या 4 फॅमिलीमध्ये जर घेतलं तर जी फर्स्ट फॅमिली आहे त्याच्यामध्ये 2 नंबर ऑफ चिल्ड्रन आहे, सेकंड फॅमिलीमध्ये 3 आहेत, थर्ड फॅमिलीमध्ये नो नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे इथं काय घ्यायला लागेल आपल्याला 0. फोर्थ जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये 1 आहे. मग आता इथं जे दिसून राहिलं नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ फॅमिलीमध्ये, तर इथं 0, 1, 2, 3 अशा प्रकारचे नंबर्स आलेले आहेत आणि नंबरचे काउंटिंग आहे त्यासोबत फायनाईट आहेत, म्हणून ते कशामध्ये इन्क्लूड होतील, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये. तसंच जर आपण आणखी एक जर पाहिलं तर नंबर ऑफ व्हेकल्स इन अ पार्किंग, जिथे काही पार्किंग असेल त्या पार्किंगमध्ये जेवढे काही नंबर ऑफ व्हेकल्स असतील तर ते नंबर ऑफ व्हेकल्स सुद्धा काउंटिंग आहे. समजा 1, 2, 3, 4 असे फिक्स नंबर असेल त्याचा, ते सुद्धा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये येतात. त्याचबरोबर आहे नंबर ऑफ स्टार्स इन द स्काय. आता स्कायमध्ये जे स्टार्स आहेत ते काउंटिंग करू, पण किती आहेत हे फिक्स नंबर आपण सांगू शकणार नाही. मग तो जो येणार आहे तिथं इनफायनाईट काउंटिंग राहणार आहे, पण करताना फिक्स काउंटिंग राहील, पण तो सेट इनफायनाईट याचा येईल, तो सुद्धा कशामध्ये इन्क्लूड होते, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये. ओके, म्हणजे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलचा स्टडी करताना काय लक्षात ठेवायचं आहे की डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये जे काही इव्हेंट आहे किंवा जे व्हेरिएबल आहे ते काउंटिंग नंबरमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड जो दिला आहे ते कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल दिला आहे. आता कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय, आता याच्यामध्ये जे टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन दिली आहे ती आपल्याला अशा प्रकारे दिली आहे की अ रॅन्डम व्हेरिएबल इज सेड टू बी अ कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल इफ पॉसिबल व्हॅल्यू ऑफ दिस रॅन्डम व्हेरिएबल फॉर्म अन इंटरव्हल ऑफ रिअल नंबर्स. यांनी काय म्हटलं आहे की ज्या रॅन्डम व्हेरिएबलच्या पॉसिबल व्हॅल्यूज येतील त्या पॉसिबल व्हॅल्यूज काय फॉर्म करतात, इंटरव्हल फॉर्म करतात. आता याच्यामध्ये डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलमध्ये ज्या काही पॉसिबल व्हॅल्यू होत्या ते काउंटिंग होत्या, काउंटिंग नंबरमध्ये येत होत्या, म्हणून ते डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल झालं. पण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये या ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या काय फॉर्म करतात म्हटलेलं आहे, एक इंटरव्हल फॉर्म करतात. आता कसा, तर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये ज्या पॉसिबल व्हॅल्यूज घेतल्या जातात त्या ऍक्च्युअल मेजरमेंटने घेतल्या जातात. आता जर म्हटलं, इथे एक एक्झाम्पल घेते, हाईट ऑफ ट्रीज इन अ गार्डन किंवा इन अ फॉरेस्ट. आता आपले जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये नंबर ऑफ ट्रीज आहेत, त्या नंबर ऑफ ट्रीजची जर तुम्ही हाईट मेजर करत आहात, आता हाईट मेजर करण्यासाठी मेजरमेंट पाहू आपण. तर आता याच्यामध्ये काही शॉर्ट्स असतील, काही टॉलेस्ट ट्रीज असतील. मग आता ह्या ज्या ट्रीज आहेत यांची हाईट जर पाहिली आपण, अज्युम करू, समजा काही मीटरमध्ये जर घेतलं तर 0.5 मीटर असतील, काही 0.7 असतील, काही 0.9 असतील, काही 5 मीटरच्या पण असतील, काही 7 मीटरच्या पण असतील. म्हणजे अशा प्रकारे डिफरंट मेजरमेंटच्या ट्रीज, हाईटच्या ट्रीज आपल्या गार्डनमध्ये आहेत असं आपण अज्युम करू. मग आता इथं हा जो नंबर दिला तुम्हाला 0.5, तर हा 0.5ला आपण आणि 0.7 म्हटलंय, तर 0.5 आणि 0.7च्या मध्ये इन्फायनाईट नंबर लाय करतात. काय म्हटलं आपण, याच्यामध्ये इन्फायनाईट नंबर लाय करतात. एक ट्री जर 0.5ची असेल तर एक तुमची 0.57 मीटरची पण राहू शकते. ओके, म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला याच्यामध्ये रॅन्डम व्हेरिएबल, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये जर मेजरमेंट घ्यायचं असेल तर ते डायरेक्टली न घेता ते 0.5 पासून तर 7 मीटर या रेंजमध्ये आहेत.
या रेंजमध्ये आहेत म्हणजे त्या इंटरव्हलमध्ये लाई करतात. म्हणून त्यांनी म्हटलंय की कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल जो आहे त्याच्यामध्ये काय होते, इंटरव्हल फॉर्म होतो. याच्यामध्ये जसं एक एक्झाम्पल हे घेतलं, एक एक्झाम्पल आपण ते घेऊ शकतो, वेट ऑफ स्टुडंट इन अ क्लास. आता एखाद्या क्लासमध्ये 100 स्टुडंट आहे, मग 100 स्टुडंटमध्ये जर वेट घेतला आपण प्रत्येक स्टुडंट सेम राहणार नाही, कमी जास्त राहतील. मग कमी जास्त राहतील तर फिक्स नंबर पण राहणार नाही, काही नंबर रिपीटेड पण राहतील. म्हणजे ते जे वेट आहे ते 14 kg पासून तर 60 kg पर्यंत या इंटरव्हलच्या मधात लाई करतात असं आपण म्हणू शकतो. तसंच डेली टेम्परेचर आहे. आता टेम्परेचर घेतलं आहे सिटीचं, तर डेली टेम्परेचर घेत असताना आपण मंथली टेम्परेचर घेतलं आहे, तर टेम्परेचर सुद्धा फिक्स राहत नाही, तर ते आपल्याला डिग्रीमध्ये मेजर करावं लागेल आणि त्याच्यानुसारच आपण त्याचं डिसिजन घेऊ शकतो. तसंच स्पीड ऑफ व्हेकल्स हे सुद्धा स्पेसिफिक रेंजमध्ये येईल, म्हणजे ते सुद्धा इंटरव्हल फॉर्म करतात, तर ते सुद्धा कशामध्ये बिलॉंग करतील, कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबलमध्ये. म्हणजे अशा प्रकारे रॅन्डम व्हेरिएबलचे टाइप्स घेतलेले आहेत दोन, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल काय इन्क्लूड करते, काउंटिंग नंबरमध्ये येतात, आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल हे रेंज ऑर इंटरव्हलमध्ये घेतल्या जातात. तर आता याच्यामध्ये जर एखादं रॅन्डम व्हेरिएबल आहे, या रॅन्डम व्हेरिएबलमध्ये याची प्रॉबेबिलिटी कशी काढायची. आता या प्रॉबेबिलिटी काढत असताना यामध्ये आपल्याला काही महत्वाचे टॉपिक पाहायचे आहे. त्यामध्ये कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन पाहायचं आहे आणि एक प्रोबॅबिलिटी मास फंक्शन बघायचं आहे. कारण हे जे दोन्ही टॉपिक आहे हे आपल्या जी एक्सरसाइज दिली आहे 7.1 याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, आपली जी 7.1 एक्सरसाइज दिली आहे ते काही बेसिक पॉईंट्सवर दिलेली आहे. ते सगळे बेसिक पॉईंट्स आपण आता स्टडी करणार आहे. जो पहिला पॉईंट दिला आहे तो म्हटला आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, त्याला पीएमएफ म्हटलं जाते. सेकंड जो दिला आहे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता हा कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन जो आहे तर आपण 10th स्टँडर्डमध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहे. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन किंवा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप जर म्हटलं तर आपण काय करायचो, जो आपला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल राहायचा यामध्ये याच्यामध्ये एक्सआय जर घेतलं तर इथे येणार आहे एफआय म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याजवळ हे 1, 2, 3, 4 हे 4 डिव्हिजन आहे. या 4 डिव्हिजनमध्ये याची फ्रिक्वेन्सी दिली आहे, याची फ्रिक्वेन्सी 3 आहे, याची 7, 8 आणि 2 अशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सी घेतल्या आहे. आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे, तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय करतो आपण, जो फर्स्ट नंबर आहे तो फर्स्ट नंबर ॲज इट इज लिहितो. ओके, सेकंड जो नंबर आहे तो सेकंड नंबर फर्स्टमध्ये ऍड करतो, तर ती ऍडिशन होते 10. त्यानंतर परत हा 10 प्लस हा 8 तो येणार आहे 18 आणि 18 प्लस 2 इज इक्वल टू किती येणार आहे 20. जर तुम्ही समेशन ऑफ एफ आय जर केलं तर याची ऍडिशन किती येणार आहे 20 आणि हे 20 आणि हे 20 हे कसं यायला पाहिजे सेम. तर असेच प्रकार कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दिली आहे ना आपल्याला, तेच टॉपिक आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. याच्यामध्ये फक्त तिथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन ऑर मोर दॅन टाईप राहायचं, इथं कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणून आपल्याला स्टडी करायचं आहे. सेम पॉईंट आहे, वेगळा नाही आहे. ओके, नेक्स्ट जो दिला आहे तो आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशा काढायच्या आहे, तर यामध्ये या एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा एक फॉर्म्युला आहे की एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ x is equal to summation I is equal to 1 to n xi pi. काय दिला आहे, हा जो xi आहे हा xi म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल्स मध्ये ज्या काही टर्म्स येतात ना, ज्या x मध्ये x1 x2 x3 डिनोट करतो, तर इथं आपण हे xi आणि pi म्हणजे काय झाली त्यांची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. ओके, ते xi pi मध्ये येते आणि प्रोबॅबिलिटी हेच प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणजेच pi झालेला आहे. हा एक झाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करण्याचा फॉर्म्युला. सेकंड जो दिला आहे तो व्हेरियन्स म्हटलेला आहे. व्हेरियन्स ऑफ एक्स याला लिहिलं जाते की व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू, याला नोटेशन दुसरं वापरलेलं आहे सिग्मा स्क्वेअर आणि दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे घेताना कॅपिटल एक्स घ्यायचा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे फाइंड कसं करायचं, आता हे पहा इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण समेशन आय इज इक्वल टू 1 to n xi pi दाखवलेला आहे. समेशन फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच आय टू 1 जर गेलं त्यालाच लिहिलं आहे ते x1 p1 प्लस x2 p2 प्लस अँड सो ऑन कुठपर्यंत येतील हे xn pn पर्यंत. आता इथे हे जे व्हेरियन्स ऑफ एक्स दिलेलं आहे यामध्ये थोडं वेगळं म्हणजे काय दिलं जर राहील
की एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशाची आहे एक्स स्क्वेअरची झाली आहे, तिथे एक्स आयच्या जागी काय करायला लागेल तुम्हाला एक्स आय स्क्वेअर घ्यायला लागेल. म्हणजे हा फॉर्म्युला कसा येणार, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला यूज केला तर समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय पी आय होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे एक तर आपण आयदर हा फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा हा सुद्धा करू शकतो. आता इथे व्हेरियन्स ऑफ एक्स काढण्याचा आपण हा फॉर्म्युला यूज केला आणि याला डिनोट काय केलं आहे सिग्मा स्क्वेअर. आणि हा सिग्मा म्हणजे त्यालाच म्हटलं जाते स्टँडर्ड डेव्हिएशन. जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला काय दिलेला आहे की स्टँडर्ड डेव्हिएशन दॅट इज डिनोटेड बाय सिग्मा. आणि हा फाइंड करण्यासाठी व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर आहे. देअरफॉर सिग्मा इज इक्वल टू रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे की सिग्मा इज इक्वल टू रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. मग आता यामध्ये हे सगळं बेसिक झालेलं आहे, यावर आपली 7.1 एक्सरसाइज डिपेंड आहे. मग ही अप्लाय कशी करायची, सॉल्व्ह कसं करायचं आहे ते एक साधं आपण एक्झाम्पल घेऊ. आपण काय केलंय सगळ्यात पहिले एक सॅम्पल स्पेस यस घेतलेला आहे, ज्यामध्ये काय केलं आपण 2 कॉइन टॉस केले आहेत. मग 2 कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस यस काय येऊन राहिला आपला एच 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 टी टी एच आणि टी टी. ओके. मग याच्यामध्ये जो रॅन्डम व्हेरिएबल घेतला आपण एक्स, त्याच्यामध्ये काय म्हटलंय रॅन्डम व्हेरिएबल एक्स मध्ये ओनली हेड म्हटलेलं आहे. काय करायचे आहे फक्त हेड घ्यायचे आहेत. मग फक्त हेड घ्यायचे आहे तर पहिला जो सेट आहे याच्यामध्ये 2 हेड आहेत, सेकंड मध्ये एकच आहे, थर्ड मध्ये पण एकच आहे आणि फोर्थ मध्ये नो हेड आहे. नो हेड आहे म्हणजे काय घ्यायचं 0. मग आता याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू आल्या आहेत त्या कोणत्या आहेत व्हॅल्यू 0, 1 आणि 2 अशा प्रकारे 3 व्हॅल्यू आलेले आहेत. मग आता आपल्याला प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल काढायचं आहे. आता प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल काढत असताना रॅन्डम व्हेरिएबल एक्स आहे त्यालाच आपण काय म्हणणार एक्स आय. याच्यामध्ये घेताना काय घ्यायला लागेल तुम्हाला, किती आहेत 3 व्हॅल्यू आहेत ना, एक x1 येईल, दुसरी x2 आणि तिसरी x3. माहिती आहे x1 मध्ये पहिली व्हॅल्यू घेताना आपण काय घेऊ 0, x2 ची व्हॅल्यू येणार 1 आणि x3 ची व्हॅल्यू येणार आहे 2. आता प्रॉबॅबिलिटी जे p आहे त्याला पण काय घेतलं जाते पी आय. मग आता कसं काढतात, मग x1 इज इक्वल टू आपण 0 म्हटलंय, व्हेरिएबल 0 पाहिजे म्हणजे नो हेड. नो हेड कशामध्ये आहे टी टी एकच आहे, आउट ऑफ 4. मग 0/4 म्हणजे काय येणार त्याची प्रॉबॅबिलिटी. हा किती सेट आहे, ज्याच्यामध्ये हेड नाहीये नो हेड, म्हणजे ज्याची मध्ये व्हेरिएबल रॅन्डम व्हेरिएबल जो घेतला आहे तो आपण ओनली हेड म्हटलेला आहे. मग आता याच्यामध्ये एक्स जो आहे रॅन्डम व्हेरिएबल 0 आहे, म्हणजे असा कुठला सेट आहे की ज्यामध्ये एकही हेड नाही. त्याच्यामध्ये किती सेट आहे, असा 1 सेट आहे आउट ऑफ 4, म्हणजे त्याची प्रॉबॅबिलिटी किती येणार आहे आपली 1/4. ओके. सेकंड x2 इज इक्वल टू 1 म्हटलाय, म्हणजे काय पाहिजे तर 1 हेड. 1 हेड हा किती सेटमध्ये आहे 1 आणि 2, 2 सेटमध्ये आहे आउट ऑफ 4, म्हणजे इथं प्रॉबॅबिलिटी किती येणार आहे 2/4. याला 2/4 म्हणा किंवा 1/2 म्हटलं तरीही चालते. ओके. तिसरा x3 इज इक्वल टू 2, 2 हेड असणारे सेट किती आहे 2 हेड असणारा एकच सेट आहे, मग याची प्रॉबॅबिलिटी किती येणार आहे 1/4. आता एवढं लक्षात घ्यायचं की हा जे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन आहे यामध्ये या तिघांची ऍडिशन केली तर 1 यायला पाहिजे. मग हा 1/4 आहे प्लस 2/4 आहे प्लस 1/4 आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, 1 + 2 3, 3 + 1 4, 4/4 म्हणजे 1, म्हणजे आपलं डिस्ट्रीब्युशन राईट आहे. ओके. आता तसंच नेक्स्ट काय सांगितलं मी, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे डिनोट करत असतात एफ ऑफ एक्सने. कशा डिनोट करतात एफ ऑफ एक्सने. आणि कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन सांगताना तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपच सांगितलेला आहे. पहिला सेट कोणता आहे, पहिली प्रॉबॅबिलिटी 1/4 आहे, ती 1/4 ॲज इट इज करायची. सेकंड जी प्रॉबॅबिलिटी आहे ते 1/4 प्लस हा 2/4, मग 1/4 प्लस 2/4 ती किती येणार आहे 3/4. ओके. आणि इथे 3/4 प्लस 1/4 तर ते येते 4/4, 4/4 म्हणजे 1. तर अशा प्रकारे काय काढलं जाते कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढलं जाते. ओके. आता आपल्या जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स ऑफ एक्स सुद्धा फाइंड करता येते. ते एक आपण एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेतलं आपण, काय दिलंय ते 3 coins आर टॉस सायमल्टेनियसली, एक्स इज अ नंबर ऑफ हेड्स, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यूज अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. आता इथे दिलेलं काय आहे की 3 coins आर टॉस सायमल्टेनियसली. ओके. मग जर 3 coin टॉस केलाय सायमल्टेनियसली तर सॅम्पल स्पेस यस जो येईल त्या यस मध्ये आपल्याला एलिमेंट्स घ्यायला लागतील. ते कोणते येईल HHH, HHT, HTH, THH, HTT, THT,
TTH आणि TTT. आता जिथं नंबर ऑफ एलिमेंट किती झाले 8, कारण 3 कॉइन्स म्हटले आहेत ना, हेड आणि टेल दोनच येतील. मग 2 to the power 3 म्हणजे किती येते ते 8. मग आता 8 आले की नाही बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हा झाला आपला सॅम्पल स्पेस. यस. आता जो रॅन्डम व्हेरिएबल घ्यायचा आपल्याला, रॅन्डम व्हेरिएबल जो यक्स म्हटलेला आहे, त्या यक्स मध्ये काय म्हटलंय त्यांनी, फक्त हेड घ्यायचे आहेत. मग फक्त हेड, तर आता हेड किती किती आले आहेत बघा, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, 2 2 1 1 1 आणि 0. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल मध्ये ज्यामध्ये हेड असा एकही नाही ते किती आहेत, 1. सिंगल हेड असणारा 1, 2 हेड असणारे 2 आणि 3 हेड असणारे 3. याच्यापेक्षा जास्त येणार नाही. म्हणजेच रॅन्डम व्हेरिएबल्स मध्ये किती दिले आपल्याला, आउटकम्स किती आपले 0 1 2 3. 0 म्हणजे एकही हेड नाही, 1 हेड असणारा, 2 हेड असणारे आणि हे 3 हेड असणारे, अशा प्रकारे. ओके, मग आता आपण काय करणार आहे, आपण एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, फ्रिक्वेन्सी नाही सॉरी दिलेली आपल्याला, इथं डिस्ट्रीब्युशन टेबल प्लॉट करणार आहे आपण. मग आता डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये सगळ्यात पहिले आपण एक्स इज इक्वल टू घेऊ XI, त्याच्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आपल्याला PI, नेक्स्ट घेऊ आपण XI PI आणि याच्यानंतर येणार आहे XI स्क्वेअर PI. हा का घेतला, कारण इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यूच्या फॉर्म्युल्यामध्ये, फॉर्म्युला काय एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा, समेशन I इक्वल टू 1 to n XI PI, म्हणून घेताना आपण XI आणि PI घेतला. आणि व्हेरियन्स ऑफ एक्स मध्ये XI स्क्वेअर PI ची पण व्हॅल्यू पाहिजे, म्हणून तो पण इन्क्लूड करून घेतला. आता XI मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे, 0 1 2 3. आता इथे जे प्रॉबेबिलिटी आहे, जसं आपण 10th मध्ये खूप मोठी स्टेप्सनी सॉल्व्ह करायचो, हे आपल्याला जे प्रॉबेबिलिटी आहे हे ओरली फाइंड करायची. आता ओरली कशी, XI मध्ये पहिला एलिमेंट घेतला आपण 0, 0 ची प्रॉबेबिलिटी काढायची. 0 ची प्रॉबेबिलिटी म्हणजे असा किती सेट आहे की ज्यामध्ये एकही हेड नाही. मग एकही हेड नाही असा एकच आहे TTTचा, मग याची प्रॉबेबिलिटी किती येणार, 1 आउट ऑफ 8, म्हणजे ती प्रॉबेबिलिटी आहे 1/8. ओके, त्याच्यानंतर 1 म्हणजे 1 हेड असणारे, मग 1 हेड असणारे असे किती एलिमेंट आहे, 1 2 3 आउट ऑफ 8, म्हणजे त्याची प्रॉबेबिलिटी येणार आहे आपली 3/8. त्याच्यानंतर 2 हेड असणारे असे किती सेट आहे, 1 2 3, याची पण प्रॉबेबिलिटी येणार आहे 3/हेड. आणि 3 हेड असणारा असा एकच आहे, म्हणून त्याची प्रॉबेबिलिटी येत आहे 1/8. ओके, हे लक्षात आलं. हे प्रॉबेबिलिटी म्हणजे काय काढलं आपण, हे जे रॅन्डम व्हेरिएबल आहे, 0 म्हणजे एक हेड नसणारा, मग तो 1 येते आउट ऑफ 8, म्हणून त्याची प्रॉबेबिलिटी 1/8. 1 हेड असणारे इथं 3 आहेत, म्हणून त्याची प्रॉबेबिलिटी 3/8. 2 हेड असणारे पण 3 आहेत, त्याची प्रॉबेबिलिटी 3/8. आणि 3 हेड असणारा एकच आहे, त्याची प्रॉबेबिलिटी 1/8. आता इथं XI PI ची व्हॅल्यू काढायची. XI PI मध्ये प्रोडक्ट करा, हा 0 येईल, याच्यामध्ये पण 0च येते. 1 इंटू 3/8 3/8, 2 इंटू 3/8 हा येते 3/4, 3 इंटू 1/8 तर ते येते 3/8. ओके, आता इथे स्क्वेअर करायचं आहे. 1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू 3/8 3/8, 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 3/8 म्हणजे हा होणार 3/2, कारण इथं 4 येईल, 4 इंटू 3/8 तर तो 3/2 येईल, आणि इथं हा येणार आहे 9/8. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, समेशन XI PI काढायचं आहे आणि समेशन XI स्क्वेअर PI काढायचं आहे. आता समेशन करण्यासाठी या सगळ्यांची समेशन XI PI इज इक्वल टू काय येणार आहे, 0 प्लस 3/8 प्लस 3/4 प्लस 3/8. याला जर सॉल्व्ह केलं तर 0 तर 0च येणार. 3/8 3/8 प्लस 3/8 हा येतो, डिनॉमिनेटर सेम आहे तर 6/8, आणि 6/8 प्लस 3/4 तर यालाच लिहिता येते 3/4, आणि 3/4 प्लस 3/4 हा येणार आहे 3 प्लस डिनॉमिनेटर सेम आहे ना, 3 प्लस 3 6, म्हणजे हा झाला तुमचा 6/4. तर 6/4 म्हणजे 3/2, तर 3/2 याची व्हॅल्यू येते 1.5, म्हणजे समेशन XI FI किती आलं तुमचं 1.5, तर ही येणार इज इक्वल टू 1.5. ओके, त्याच्यानंतर फाइंड करायचं आहे समेशन XI स्क्वेअर PI इज इक्वल टू, हे किती काढली 0 प्लस 3/8 प्लस 3/2 आणि प्लस ही आलेली आहे आपली 9/8. मग डिनॉमिनेटर ज्याचा 8 सेम आहे त्याची पहिले ऍडिशन करा, 9 प्लस 3 12 आणि प्लस किती येते 3/2. आता इथे जर एलसीएम काढला तर एलसीएम मी 8 घेतला, हा 12 प्लस इथं 2 3 जार 8 येते, 3 3 जार 9, तर इथं 21/8 दॅट इज इक्वल टू
सॉरी 4 3 जार इथं 12 येईल, 12 प्लस 12 इथं 24 येईल आणि 24/8 म्हणजे हे 3 व्हॅल्यू येते. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू किती आली? 3 व्हॅल्यू आली. आता फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे आहे? व्हॅल्यूज पुट करायची आहे. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू, फॉर्म्युला काय आपल्याजवळ? एक्सपेक्टेड व्हॅल्यू नाव ई ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन xi pi, दॅट्स इक्वल टू व्हॅल्यू आली आपली 1.5. नेक्स्ट काढायचं आहे तुम्हाला व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. यालाच लिहिला आपण समेशन i इज इक्वल टू 1 to n xi स्क्वेअर pi मायनस समेशन i इज इक्वल टू 1 to n xi pi हा येणार होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण काढली आहे 3 मायनस ही व्हॅल्यू आली तुमची आपली 3/2 किंवा 1.5 स्क्वेअर तशी ठेवली तरी चालते. तर ही जी व्हॅल्यू आपण 3/2 ठेवू, 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, तर ती येते 3 मायनस 9/4. एलसीएम जर 4 काढला तर हा येते 12 मायनस 9 दॅट इज इक्वल टू 3/4 आणि 3/4 म्हणजे आन्सर येते ते 0.75. म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स काढला आपण 1.5 आणि व्हेरियन्स ऑफ एक्स काढला आहे 0.75. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 7.1 मध्ये बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ती एक्सरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आज जे 7.1 ची बेसिक कन्सेप्ट आहे रिलेटेड टू अवर एक्सरसाइज ते आपण बघितलेले आहे. बाकीचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके.